आज पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये या भेटीगाठीवरनं संशय कल्लोळाचं वातावरण पाहायला मिळालं, विशेष करून मोदी बागेत. मी तिकडे काल तिकडे भुजबळ सिल्वर ओक पवार साहेबांना भेटतात, परवा दिवशी पवार साहेबांना टीका करतात मराठा आरक्षण, तेच भुजबळ काल पवारांना भेटतात आणि नंतर आज पुन्हा मोदी बागेत सुनेत्रा वहिनी पवारांच्या गाडीच्या ताफेपाठोपाठ बाहेर पडतात. त्यामुळे पवारांची आणि सुनेत्रा वहिनींची भेट झाली की काय अशी चर्चा सुरू झाली. नेमकं खरी काय माहिती? खरं तर अजित पवार गटाकडनं ही भेट नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की अजित पवारांचे भगिनी जे आहेत नीता पाटील त्यांना भेटण्यासाठी वहिनी तिथं आल्या होत्या, पवारांना भेटण्यासाठी नाही. आपल्यासोबत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. अण्णा, काय नेमकं भेटीचं हे सगळं काय संशय केलं जातं? नाही, आपण सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये मोदीबाग या गणेशखंड रोडवरती पवार साहेबांचं निवासस्थान आहे आणि त्या मोदीबागेमध्ये जवळपास 100-150 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे मोदीबागेमध्ये येणारी व्यक्ती ही पवार साहेबांनाच भेटायला येते अशा प्रकारची बातम्या आपण करता, हे कितपत योग्य आहे त्याचा विचार तुम्हीच करा. आजही आम्ही क्वेश्चन मार्क लावून करतो. आजही सुनेत्रा पवार मोदीबागेमध्ये आल्या होत्या आणि त्या आल्यानंतर माध्यमांनी सुरू केलं की पवार साहेबांच्या भेटीला काल भुजबळ भेटले, आज सुनेत्रा वहिनी भेटायला आल्यात. असं काही नाही. अजित पवार गटाच्या पक्षानेच प्रवक्त्याने त्या ठिकाणी खुलासा केला आहे आणि मी देखील त्याच सकाळी सांगितलं की अजितदादांची सख्खी बहीण नीता पाटील या मोदीबागेमध्ये राहिला आहेत. त्यामुळे कदाचित त्या त्यांना भेटायला गेल्या असतील. मी पवार साहेबांच्या सहायकांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार काही साहेबांना भेटायला आल्या नव्हत्या. पवार साहेब खरं म्हटलं तर आज रात्री येणार होते, पण ते काल रात्रीच आले आणि आज सकाळी काही व्हिजिटर्स आल्यामुळे ते खाली आले आणि त्यानंतर मग त्यांच्या भगिनी सुनीता जगताप यांच्या तब्येत त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांना त्या भेटण्यासाठी गेल्या. हे झालं वहिनींच्या भेटीचं स्पष्टीकरण. पण काल भुजबळ साहेबांना भेटले, जे भुजबळ परवा दिवशी बारामतीत साहेबांवर आरोप करतात की साहेबांनीच मराठा आरक्षणाची सर्वपक्षीय बैठक पूर्णतः जाऊ दिली नाही आणि तेच भुजबळ काल पवारांना जाऊन विनंती करतात की साहेब तुम्हीच पुढाकार घ्या. हा काय प्रकार नेमकं? भुजबळ साहेबांच्या वक्तव्याच्या बाबतीत सार्वसार्विक करण्यामध्ये भुजबळांसारखा पटाईत कोणी नाहीये. खरं म्हणलं तर भुजबळ साहेबांनी बारामतीमध्ये केलेलं वक्तव्य हे इतक्या वर्ष पवार साहेबांनी त्यांना दिलेली साथ याला शोभणारं नव्हतं. त्यांनी ते वक्तव्य का केलं याची मला देखील कल्पना नाही. कारण आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः मंडल आयोगाची अंमलबजावणी या देशामध्ये सर्वात महाराष्ट्रात सुरू केली असेल ती पवार साहेबांनी केली आणि त्या मंडल आयोगाच्या प्रश्नावरतीच भुजबळांनी शिवसेना सोडली आणि पवार साहेबांना साथ दिली. आज जवळपास 1.5 वर्ष झालं भुजबळ साहेब पवार साहेबांपासून दूर गेलेत. या 1.5 वर्षामध्ये हा जो मराठा आणि ओबीसीचा वाद चाललेला आहे त्या बाबतीमध्ये त्यांना कधी असं वाटलं नाही का की आपण पवार साहेबांकडे गेलं पाहिजे, पवार साहेबांना भेटून या प्रश्नामध्ये लक्ष द्या, आपण पुढाकार घ्यावा, अशा पद्धतीचं त्यांना कधी वाटलं नाही का? एकीकडे जरांगेंचं आंदोलन मोठ्या प्रमाणे वाढतंय, त्याला मराठा समाजाचा वाढता प्रतिसाद मिळतोय आणि जरांगे ज्या पद्धतीने भुजबळांवरती प्रतिहल्ला करतायत हे पाहिल्यानंतर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मला असं वाटतं की निवडणुकीच्या बाबतीमध्ये धाकधूक असेल. ते किती जरी म्हणाले की मला मी आमदारकीमध्ये रस नाही, मंत्रिपदामध्ये रस नाही, परंतु तसं काही मला वाटत नाही. आणि मग कुठेतरी या प्रकरणामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये व्यवस्थित व्हावं यासाठी पवारांकडे ते आलेत. पवार साहेबांनी सांगितलं आणि प्रथमच सांगितलं त्यांनी की तुमच्या बैठकीच्या बाबतीमध्ये तुम्ही यापूर्वी काय शब्द जरांगे पाटलांना दिले होते ते आम्हाला काही माहिती नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्यानंतर त्या ठिकाणी 50-100 जणांच्या बैठकीमध्ये काही चर्चा होत नाही. काही प्रमुख जाणकारांनी एकत्र बसून त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतो आणि अशासाठी पवार साहेब नेहमीच पुढाकार घेतात. पण आता झालं ते झालं, राजकारणाचा भाग राजकारणापाशी. पण आता महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य अन्न तुम्हाला माहिती बऱ्यापैकी धोक्यात आलेलं आहे आरक्षण आंदोलनामुळे. मराठा वर्सेस ओबीसी मराठवाड्यात तर खूप भयानक परिस्थिती, लोक एक म्हणजे दुकानात जायला. त्यासाठी हे वातावरण निवडण्यासाठी साहेबांनी
जाणते राजे म्हणून पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? भुजबळ तेच प्रस्ताव घेऊन आलेत मग शासनाकडनं काय याच्यातही शासनाचं मग सत्ताधारी पक्षाचे काही गेम आहे की पवारांनाच अडकवायचं याच्यात? नाही, आपण म्हणता ते खरं आहे की हा जातीय तणाव ओबीसी आणि मराठाच्या बाबतीमध्ये हा कदाचित पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये वगैरे आपल्याला कमी दिसत असेल, पण हा तणाव मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचं चित्र देखील आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. हा तणाव वेळीच दुरुस्त झाला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होणार नाही आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. पण तो आपण म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणी तसा प्रस्ताव किंवा चर्चेच्या बाबतीमध्ये आमंत्रण दिलं पवारसाहेबांना, पण काय ठोस चर्चा करायची या बाबतीमधला अजेंडा मला वाटतं त्यावेळेला नव्हता. तो जर दिला असता तर पवारसाहेब गेले असते. पवारसाहेबांची जाण्याची तयारी देखील आहे, ती त्यांनी बोलून दाखवली आणि पवारसाहेब निश्चितच या बाबतीमध्ये लवकरात लवकर आणि पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं, त्यांनी पंतप्रधानांना आवाहन केलंय की हा जातीय तणाव महाराष्ट्राला सहन होणारा नाहीये, याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे खरं म्हणलं तर केंद्राने आणि राज्य सरकारने आणि सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र बसून हा लवकरात लवकर तणाव नाही मिटला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये फार त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शासकीय पातळीवर जाऊ द्या ना, पण सामाजिक पातळीवर साहेबांनी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. भुजबळ त्यासाठीच आले होते साहेबांकडे. प्रतिसाद मिळेल? नाही, निश्चितच साहेबांनी सांगितलं ना, भुजबळांना सांगितलं नाही, भुजबळांनी सांगितलं. त्यामुळे निश्चितच साहेब याच्यामध्ये लक्ष देतील, पुढाकार घेतील. ते अंकुश अण्णा काकडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात जो जातीय तणाव निर्माण झालाय तो निवळण्यासाठी स्वतः साहेबच पुढाकार घेतील. अशा करूया लवकरात लवकर ती सुरुवात होते सगळ्याची आणि जे जातीय तणाव निर्माण झालाय महाराष्ट्रात तो लवकरात लवकर निवळावा, कारण हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटीसह चंद्रनाथ फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आज पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये या भेटीगाठीवरनं संशय कल्लोळाचं वातावरण पाहायला मिळालं, विशेष करून मोदी बागेत. मी काल तिकडे भुजबळ सिल्वर ओक पवारसाहेबांना भेटतात, परवा दिवशी पवारसाहेबांना टीका करतात मराठा आरक्षण, तेच भुजबळ काल पवारांना भेटतात आणि नंतर आज पुन्हा मोदी बागेत सुनेत्रा वहिनी पवारांच्या गाडीच्या ताफेपाठावर बाहेर पडतात. त्यामुळे पवारांची आणि सुनेत्रा वहिनींची भेट झाली की काय अशी चर्चा सुरू झाली. नेमकं खरी काय माहिती? खरं तर अजित पवार गटाकडनं ही भेट नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की अजित पवारांचे भगिनी जे आहेत नीता पाटील त्यांना भेटण्यासाठी वहिनी तिथं आल्या होत्या, पवारांना भेटण्यासाठी नाही. आपल्यासोबत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. अण्णा, काय नेमकं भेटीचं हे सगळं काय संशय केलं जातं? आणि आपण सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये मोदीबाग या गणेशखंड रोडवरतील पवारसाहेबांचं निवासस्थान आहे आणि त्या मोदीबागेमध्ये जवळपास 100-150 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे मोदीबागेमध्ये येणारी व्यक्ती ही पवारसाहेबांनाच भेटायला येते अशा प्रकारची बातम्या आपण करता, हे कितपत योग्य आहे त्याचा विचार तुम्हीच करा. आम्ही क्वेश्चन मार्क लावून करतो. आजही सुनेत्रा पवार मोदीबागेमध्ये आल्या होत्या आणि त्या आल्यानंतर माध्यमांनी सुरू केलं की पवारसाहेबांच्या भेटीला काल भुजबळ भेटले, आज सुनेत्रा वहिनी भेटायला आल्यात. असं काही नाही. अजित पवार गटाच्या पक्षानेच प्रवक्त्याने त्या ठिकाणी खुलासा केला आहे आणि मी देखील त्याच सकाळी सांगितलं की अजितदादांची सख्खी बहीण नीता पाटील या मोदीबागेमध्ये राहिला आहेत. त्यामुळे कदाचित त्या त्यांना भेटायला गेल्या असतील. मी पवारसाहेबांच्या सहायकांशी बोललो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार काही साहेबांना भेटायला आल्या नव्हत्या. पवारसाहेब खरं म्हटलं तर आज रात्री येणार होते, पण ते काल रात्रीच आले आणि आज सकाळी काही व्हिजिटर्स आल्यामुळे ते खाली आले आणि त्यानंतर मग त्यांच्या भगिनी सुनीता जगताप यांच्या तब्येत त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना त्या भेटण्यासाठी गेल्या. हे झालं वहिनींच्या भेटीचं स्पष्टीकरण. पण काल भुजबळ साहेबांना भेटले, जे भुजबळ परवा दिवशी बारामतीत साहेबांवर आरोप करतात की साहेबांनीच मराठा आरक्षणाची सर्वपक्षीय बैठक पूर्णतः जाऊ दिली नाही आणि तेच भुजबळ काल पवारांना जाऊन विनंती करतात की साहेब तुम्हीच पुढाकार घ्या. हा काय प्रकार आहे नेमकं? भुजबळ साहेबांच्या वक्तव्याच्या बाबतीत सार्वसार्विक करण्यामध्ये भुजबळांसारखा पटाईत कोणी नाहीये. खरं म्हणलं तर भुजबळ साहेबांनी बारामतीमध्ये केलेलं वक्तव्य हे इतक्या वर्ष पवारसाहेबांनी त्यांना दिलेली साथ याला शोभणारं नव्हतं. त्यांनी ते व्यक्त का केलं याची मला देखील कल्पना नाही. कारण आरक्षणाच्या बाबतीमध्ये
आणि विशेषतः मंडल आयोगाची अंमलबजावणी या देशामध्ये सर्वात महाराष्ट्रात सुरू केली असेल ती पवार साहेबांनी केली आणि त्या मंडल आयोगाच्या प्रश्नावरतीच भुजबळांनी शिवसेना सोडली आणि पवार साहेबांना साथ दिली. आज जवळपास 1.5 वर्ष झालं भुजबळ साहेब पवार साहेबांपासून दूर गेलेत. या 1.5 वर्षामध्ये हा जो मराठा आणि ओबीसीचा वाद चाललेला आहे त्या बाबतीमध्ये त्यांना कधी असं वाटलं नाही का की आपण पवार साहेबांकडे गेलं पाहिजे, पवार साहेबांना भेटून या प्रश्नामध्ये लक्ष द्या, आपण पुढाकार घ्यावा, अशा पद्धतीचं त्यांना कधी वाटलं नाही का? एकीकडे जरांगेंचं आंदोलन मोठ्या प्रमाणे वाढतंय, त्याला मराठा समाजाचा वाढता प्रतिसाद मिळतोय आणि जरांगे ज्या पद्धतीने भुजबळांवरती प्रतिहल्ला करतायत ते पाहिल्यानंतर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मला असं वाटतं की निवडणुकीच्या बाबतीमध्ये धाकधूक असेल. ते किती जरी म्हणाले की मला मी आमदारकीमध्ये रस नाही, मंत्रिपदामध्ये रस नाही, परंतु तसं काही मला वाटत नाही. आणि मग कुठेतरी या प्रकरणामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये व्यवस्थित व्हावं यासाठी पवारांकडे ते आलेत. पवारसाहेबांनी सांगितलं आणि प्रथमच सांगितलं त्यांनी की तुमच्या बैठकीच्या बाबतीमध्ये तुम्ही यापूर्वी काय शब्द जरांगे पाटलांना दिले होते ते आम्हाला काही माहिती नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्यानंतर त्या ठिकाणी 50-100 जणांच्या बैठकीमध्ये काही चर्चा होत नाहीत. काही प्रमुख जाणकारांनी एकत्र बसून त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतो आणि अशासाठी पवारसाहेब नेहमीच पुढाकार घेतात. पण आता झालं ते झालं, राजकारणाचा भाग राजकारणापाशी. पण आता महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य अन्न तुम्हाला माहिती बऱ्यापैकी धोक्यात आलेलं आहे. आरक्षण आंदोलनामुळे मराठा वर्सेस ओबीसी मराठवाड्यात तर खूप भयानक परिस्थिती, लोक एकमेकांच्या दुकानात जायला तयार नाहीत. त्यासाठी हे वातावरण निवडण्यासाठी साहेबांनी जाणते राजे म्हणून पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? भुजबळ तेच प्रस्ताव घेऊन आलेत म्हणजे शासनाकडनं. काय याच्यातही शासनाचं म्हणजे सत्ताधारी पक्षाचं काही गेम आहे की पवारांनाच अडकवायचं याच्यात? नाही, आपण म्हणता ते खरं आहे की हा जातीय तणाव ओबीसी आणि मराठाच्या बाबतीमध्ये हा कदाचित पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये वगैरे आपल्याला कमी दिसत असेल, पण हा तणाव मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचं चित्र देखील आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. हा तणाव वेळीच दुरुस्त झाला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होणार नाही आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. परंतु आपण म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणी तसा प्रस्ताव किंवा चर्चेच्या बाबतीमध्ये आमंत्रण दिलं पवारसाहेबांना, पण काय ठोस चर्चा करायची या बाबतीमधला अजेंडा मला वाटतं त्यावेळेला नव्हता. तो जर दिला असता तर पवारसाहेब गेले असते. पवारसाहेबांची जाण्याची तयारी देखील आहे, ती त्यांनी बोलून दाखवली आणि पवारसाहेब निश्चितच या बाबतीमध्ये लवकरात लवकर आणि पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं, त्यांनी पंतप्रधानांना आवाहन केलंय की हा जातीय तणाव महाराष्ट्राला सहन होणारा नाहीये, याच्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे खरं म्हणलं तर केंद्राने आणि राज्य सरकारने आणि सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र बसून हा लवकरात लवकर तणाव नाही मिटला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये फार त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शासकीय पातळीवर जाऊ द्या ना, पण सामाजिक पातळीवर साहेबांनी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. भुजबळ त्यासाठीच आले होते साहेबांकडे. प्रतिसाद मिळेल नाही? निश्चितच साहेबांनी सांगितलं ना, भुजबळांना सांगितलं नाही, भुजबळांनी सांगितलं. त्यामुळे निश्चितच साहेब याच्यामध्ये लक्ष देतील, पुढाकार घेतील. अंकुशअण्णा काकडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात जो जातीय तणाव निर्माण झालाय तो निवडण्यासाठी स्वतः साहेबच पुढाकार घेतील. असे करूया लवकरात लवकर ती सुरुवात हो त्या सगळ्याची आणि जे जातीय तणाव निर्माण झालाय महाराष्ट्रात तो लवकरात लवकर निवळावा, कारण हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटीसह चंद्रनाथ फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.